आज श्रावण मासातील पहिला दिवस. आपल्या संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे आणि गुरु आज्ञेप्रमाणे आपण चातुर्मासातील श्रावण मास संपूर्ण सप्ताह म्हणून साजरा करतो. श्रावण भाऊसाहेब महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपण दासबोध ग्रंथ श्रवणासाठी ठेवतो, त्याच्यावर साधन अभ्यास करतो. आपण त्याला सांप्रदायिक ग्रंथ जसं म्हणतो. रामदास स्वामींचं स्वतः म्हणणं आहे, या ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही, तर मी स्वतः आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची प्रचिती पण येते. त्यांच्या मुखातील शब्द आहेत, त्यांच्या वाणीतले जशाच तसे शब्द आहेत. ते बोलले आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी आणि ते त्यांनी लिहून काढले. रायगड जिल्ह्यामध्ये महाड आहे, ते जवळ शिवतरगड म्हणून गाव आहे. ती गुंफा आहे, त्या गुंफेत बसून त्यांनी हा ग्रंथ याला गुरु शिष्याचा संवाद असं म्हणतात. म्हणजे कल्याण स्वामी रामदास स्वामींचे शिष्य. रामदास स्वामी त्यांना ज्ञान सांगितलं, त्याला गुरु शिष्याचा संवाद असं म्हणतात. रामदास स्वामी हे रामभक्त होते. त्यांचं दैवत प्रभू रामचंद्र आणि त्यांची स्वतःची प्रचिती होती की जो आत्माराम आहे, परमात्मा परब्रह्म स्वरूप चैतन्य रूपाने आपल्यामध्ये स्थित आहे, तोच देवरूपाने प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आला आणि त्याला आपलं दैवत मानून ते साधन मुक्ती करत होते. म्हणून ते स्वतःला रामाचा दास म्हणून रामदास म्हणून आत्मप्रचिती संत होते. शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि अनेक ग्रंथ आणि पुस्तकं अभ्यास करून, वेदाभ्यास करून त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते ग्रंथरूपाने आपल्याला कथन केले आहे. ही काही मोठी शिदोरी आहे. घरामध्ये धान्य साठा करता ही शिदोरी संपणारी आहे. सामाजिक कीर्ती, नाव, धनसंपत्ती, पदवी, उपाधी हे सगळं संपणार आहे. पण रामदास स्वामी जे ज्ञान सांगितलं आहे ते ज्ञान सर्वश्रेष्ठ परमस्वरूप त्याच्याविषयीच आहे. ती शाश्वत आहे, सच्चिदानंद आहे, ते अमर आहे, त्याच्याविषयीच आहे. हा ग्रंथराज जो आहे दासबोध, तो अमृततुल्य आहे. हे ओळखूनच भाऊसाहेब महाराजांनी तो आपल्या संप्रदायासाठी नेमून दिला. आपले महाराज मुरलीधर महाराज, भाऊसाहेब महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, निसर्गदत्त महाराज त्यांनी सांगून ठेवलं आहे, प्रत्येक शिष्याने हा ग्रंथ रोज आपल्या घरामध्ये वाचावा. एक समाज रोज वाचा, जे मिळेल त्याप्रमाणे वाचा. अमुकच वेळ असं नाही, पण जरूर वाचावा. वाचावा म्हणून नुसतं वाचू नये. आता श्रावण मासामध्ये बरेच लोक ग्रंथ आपल्या घरी लावतात.
काय म्हणतात, एक महिन्यात वाचून टाकायचं आहे, वाचून टाकायचं आहे, वाचून काढायचं आहे. ते वाचणे नाही, तर त्याच्यावर अभ्यास करा, त्याच्यात साधन झालं, साधना झालं तरच त्या वाचण्याला, ग्रंथ पारायणाला महत्त्व आहे. म्हणजे काही लोक करमणुकीसाठी येतात, ग्रंथ वाचला ऐकला म्हणजे आपल्याकडे पद्धत पुण्य पडणार अशी कल्पना करतात. मुँह में राम बगल में छुरी, तशी अवस्था असते. म्हणजे वाचेत तोंडात एक आणि मनात एक, आणि वाचेत येणारे शब्द सुद्धा लोकांना अपमानित करणारे, लोकांना दुःख देणारे. अशा लोकांनी ग्रंथ वाचून ऐकून काय फायदा आहे. भरपूर लोक ग्रंथ पुस्तक आपल्या वेळी वाचतात, पण त्यांच्या आचार विचारामध्ये फरक आहे का. ग्रंथपारायण करणारा त्याच्या एक विषय असला पाहिजे की ईश्वर देव परमात्मा सर्वांमध्ये आहे, आणि सर्वजण परमात्मा स्वरूपच आहे, कोणी लहान मोठा नाही. म्हणजे त्याच्या जातीवरून, त्याच्या धर्मावरून, त्याच्या पंथावरून, त्याच्या सामाजिक स्थितीवरून किंवा त्याच्या ऐश्वरिक धनसंपत्ती, कुळ याच्यावर किंमत ठरवू नये. तर ते देहाला जन्म आहे, देहाला जात कुळ आहे, धर्म आहे, आत्म्याला नाही. देह आहे आणि नाही, येतो आणि जातो. देहात जो प्रत्येकाच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो ईश्वर देव आहे, तो ऐकतो. ते लागतं कोणाला, तर त्याला. पण त्याला तुम्ही जाणीव नसेल किंवा असेल, पण आपल्याला जाणीव पाहिजे. पण कधी कधी लोकांना अर्थही कळत नाही. कोणी ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ज्ञानासाठी थोडा शिस्तीने कळत वागतो. काही लोकांना ते आवडत नाही, काही लोकांना आवडतं, काही लोकांना अपमानित वाटतं. पण जसं शाळेमध्ये आपण जातो आणि शिक्षक होमवर्क देतात, गृहपाठ देतात, गृहपाठ करून नाही गेलं तर 2 फटके मारतात. आपण त्यांना असं म्हणत तुला मारायचा अधिकार नाही, आम्ही तू पगार घेतो तरी मला शिकवतो. तर त्याची इमानदारी आहे ना, तू पगार घेतो आणि तुला शिकवतो, पण तू पगार ज्याच्यासाठी घेतो ते काम त्याचं पुढं झालं पाहिजे ना. ते काम काय आहे त्याचं, तुला विद्यादान देणे. तो तुझ्या विद्यादानाचं त्याचं कार्य पुढं कधी होणार, तू साधन अभ्यास केला तर, नाही केला तर शिस्तीसाठी तो बोलणार. तसं सद्गुरू कधी कधी शिस्तीसाठी बोलतात, पण अहंकाराने काही लोक ते चुकीचं घेतात. हा अभ्यास नाही, ही साधना नाही, ही भक्ती नाही. अशा लोकांनी ग्रंथ वाचून पण उपयोग नाही, ऐकून पण उपयोग नाही. म्हणून नुसतं ग्रंथ लावणं, ऐकला त्याचा फायदा नाही. ग्रंथाचं ध्येय काय आहे, ग्रंथाचा हेतू काय आहे, ग्रंथाची शिकवण काय आहे. आणि ते ऐकून नुसते उपयोग नाही, ते ज्ञान शाब्दिक उपयोग नाही, तर ते आपल्यामध्ये बिंबलं पाहिजे. आपण त्याप्रमाणे अनुकरण केलं पाहिजे. आपण ते आत्मसात करून त्याप्रमाणे आपले आचार विचार व्यवहार बोलणे वागणे चालणे स्वभाव मन वृत्तीभाव सर्व काही त्याप्रमाणे झालं पाहिजे. त्याने काय होणार आहे, त्याने हे दासगुरु ग्रंथात सांगितलंय, नराचा नारायण होणार आहे. तो मनुष्य म्हणून वखवटलेला, भावावलेला, हपापलेला तो आहेस ना, तो अज्ञानामुळे आहे. तो चैतन्य देव ज्ञानस्वरूप तुझ्यामध्ये आहे. ह्या सर्वांचा त्याग करशील ना, तेव्हा त्याचे स्वरूप करणार. ही गुरुची शिस्त आहे.
कारण त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घेतली आहे, विठ्ठल नाम घेतो, त्याने पथ्य पाळलं आहे. तसं जे आपण संप्रदायामध्ये आलो तर संप्रदायाचे नियम, संप्रदायात सगळ्यात नियम मोठा काय आहे? नम्रता, लीनता, साधेपण, मीपणा नाही, अहंकार. हे असलं पाहिजे. हे श्रवणाचा उपयोग काय ते सांगतोय तुम्हाला. श्रवण भक्ती आहे, श्रावणामध्ये श्रवण. ते श्रवण बरोबर नाही झालं तर काय झालं? दुःख भोगायला लागलं आणि पुत्र करत मरायला लागलं. दशरथाने नीट श्रवण केलं नाही आणि श्रावण बाळाला बाण मारला ना. जर बरोबर ते पाहिलं असतं डोळ्याने नीट, आवाज आला, पाण्यामध्ये बुडबुड आला, घागर बुडवली त्याने. पण आडोशाला बसला होता शिकार करायला. ते जनावर आहे की मनुष्य आहे बघायला पाहिजे ना. ते जे काय ऐकलं त्याचं श्रवण बरोबर नाही झालं. मग चूक झाली ना, कपलत झाली ना, एवढा अपराध घडला, जीवनभर दुःख भोगायला. म्हणून हा दशरथ आहे, शरीरात 10 इंद्रियाचं भार वाहणार आहे. दशरथ, रथ म्हणजे भार वाहणार, 10 इंद्रियाचा भार वाहणारा दशरथ आहे. आत्माराम आहे त्याच्यामध्ये. पण आत्माराम कधी भेटणार? कौशल्य, कौशल्याच्या कुठे राम भेटणार? कौशल्य, तेव्हा आत्माराम भेटणार. काही तमोगुण आहे, कौशल्य सत्वगुण आहे, सुरित्र रजोगुण आहे. दशरथाच्या 3 राणीचे 3 गुण आहेत त्याच्यातलेच. मग त्या तमोगुणाची हाही तमोगुण होता त्याच्यामध्ये. म्हणून कैकेयीच्या आहारी गेला आणि तिच्या अटी मान्य करायला लागल्या. तिने वर मागितले ते आणि ती द्यायला लागली. मग पुत्राला वनवासाला पाठवायला लागलं रामाला. मरते भेट सुद्धा त्याची भेट झाली नाही. त्या श्रावण बाळाच्या बापाने, आई बापाने शाप दिला होता ना. म्हणजे श्रवण बरं झालं, बरोबर झालं जीवनात प्रत्येक गोष्टीचं. नाही ग्रंथाचं उत्तर नाही म्हणत मी, तुमच्या व्यावहारिक गोष्टींचं पण. कोण काय बोलतो ते पण श्रवण करून पहिलं घेतलं पाहिजे. श्रवण झाल्यानंतर त्याच्यावर विचार करायला पाहिजे, मग उत्तर द्यायला पाहिजे. म्हणजे मी शहाणा आहे, माझंच करायचं उत्तर देऊन चालत. म्हणून साधन अभ्यास का लावलाय आपल्याला? आपल्याला एक शिस्त लागावी, आपल्यातलं देव पण आपल्याला कळावं, आपल्याला सद्गुण वाढावा. त्यानेच आपल्याला मोक्षमुक्ती मिळणार आहे. आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचणार आहे, जीवन सुखाचं होणार आहे. ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला सत्वगुणामुळे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या व्यवहारात योग्य प्रकारे होईल. तुमचा प्रपंच पण उत्तम होईल आणि मग जीवनात चिंताबाई राहणार नाही. चिंताबाई नाही तर जीवनात सुख आहे, समाधान आहे, शांती आहे आणि केलेले कर्म योग्य झालं तर फळप्राप्ती आहे. जीवनात कमी काय पडणार आहे? ह्या ग्रंथातून प्राप्त होणारं फळ आहे. म्हणून सुरुवातीला काय म्हणतात? काय ग्रंथ आहे? गुरु शिष्याचा संवाद मिळतो. काय सांगितलं याच्यामध्ये? भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे. भक्तीमध्ये वैराग्य म्हणजे वैराग्य, विवेक, भक्तीची 2 बाळं आहेत. त्याच्यात त्याचं बरोबर ओळखता आलं आणि त्याने योग्य प्रकारे वापरता आलं तर ज्ञान. ज्ञानी त्याचं 3रं बाळ असं पण. म्हणजे त्याच्यासाठी हे ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि हाच ग्रंथ का? तर सर्व ग्रंथांचं सार आहे. सांप्रत जगतामध्ये जेवढे ग्रंथ आहेत, भारतवर्षामध्ये जेवढे ग्रंथ आहेत, त्या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्याचं सार याच्यामध्ये करून, सर्व ग्रंथ वाचायची गरज नाही. हे एका ग्रंथामध्ये सगळं तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि बाळबोध भाषेत अगदी सोपं करून सांगितलं आहे.
तीन गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. मुख्य देव कोण? 33 कोटी देव आहेत, पण देवांचाही मुख्य कोणीतरी आहे. त्या देवाला देवपण कसा प्राप्त झाला? राम कृष्णादी मनुष्य प्राणी होते, देव कसे झाले? अनेक संत आणि पुरुष आईच्या गर्भाशयातून जन्माला आले, परंतु देव झाले. कशामुळे देव झाले? ज्ञानामुळे देव झाले. म्हणजे ज्ञान त्याला कोणी प्राप्त करून दिलं? सद्गुरूने प्राप्त. त्या ग्रंथामध्ये सद्गुरूचंही महत्त्व सांगितलं. म्हणून अध्यात्मामध्ये, सर्व शास्त्रामध्ये, सर्व ग्रंथामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. हे ग्रंथ तुम्ही घरात वाचून, इकडे तिकडे वाचून, आपसात वाचून, कोणी सांगायला गेला त्याच्यावर बोलायला जरी गेला तरी त्याच्या मुखातून ऐकून काही फायदा होणार नाही. तर तो आत्मवृत्तीच्या संतांच्या मुखातूनच ऐकायला पाहिजे. आत्मवृत्तीचा संत पोपट नाही, नुसते खूप ज्ञान प्राप्त केलं आहे, तोंडपाठ आहे, बोलतोय, वाचतोय, अर्थ सांगतोय, बडबडा सांगतोय, लोकांसाठी ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाशे. ते कामाचं नाही. आत्मप्रचितीचा संत पाहिजे, त्याच्या मुखातून ऐकायला पाहिजे. म्हणजे हा जो ग्रंथसुद्धा आहे तो प्रत्येकाने वाचायला पाहिजे. महाराजांनी काय सांगितलं? जसं शिक्षकाने एक धडा शिकवला तुम्हाला शाळेमध्ये, मग घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो, तो घरी गेल्यावर वाचा, 10 वेळा वाचा. तसं सद्गुरूने एका ग्रंथावर, एका समासावर इथे बोलले की तो तुम्ही घरी जाऊन वाचायचा आहे. असं समाज त्या दासबोधाचा अभ्यास करायचा. नुसतं घरी आहे महाराजांकडे कशाला जायचं, कशाला ऐकायला पाहिजे? मी वाचतो ना, नाही, काही पदरी पडणार नाही. मी खूप वेळा सांगतो, पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवतं, तसं ब्रह्मज्ञान श्रीकृष्ण भगवानने सांगितलं आहे. ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, परमात्मस्वरूपाचं ज्ञान ते सद्गुरूच्या मुखातूनच ऐकायला लागतं. आत्मरूच्या संतांच्या मुखातूनच ऐकायला तेव्हा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो ग्रंथ आपण मठमंदिरामध्ये लावतो, वाचतो आणि ते श्रवण करतात. आणि त्याच्यावर सद्गुरू आणि पुरुष बोलतात. ही आपली गुरु परंपरा आहे. त्याप्रमाणे आज आपण हा ग्रंथ सुरुवात करतो आहोत. जसं मग सांगितलं, देवाविषयी लोकांना सप्रमाणे जे दिसतं भासते ते नाशिवंत, त्याचा विसर आहे, मग ते खरे नाही, नित्य आहे. आणि त्याच्यातून सुख घ्यायचा प्रयत्न करतात आणि धडपड करता करता ते सुख हाती येतं आणि ते ज्याच्यापासून येतं तेच नाश पावतं, सुख हातून निसटून जातं. नवीन परत प्रयत्न असं करता करता आयुष्य जे मिथ्य आहे त्याचा गरजेपुरता उपयोग होतोय ना, बस. जास्त त्याचा विचार करायचा नाही, जास्त त्याच्या मागे लागायचं. म्हणजेच वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. तेव्हा तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आत्मस्वरूप तुम्हाला सच्चिदानंद स्वरूपात होणार, म्हणजे सच्चित आनंद आणि मोक्ष. म्हणून ती साधन भक्ती करताना जगाचा अभ्यास झाला पाहिजे. जे देवी देवता आहेत त्यांचं मूळ स्वरूप काय आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. मग आधी सगुण जाणलं पाहिजे, मग निर्गुणाला ओळखायला पाहिजे. निर्गुण एकच खरं आहे, ते सत्य आहे, ते सर्वांमध्ये चैतन्य रूपाने वावरते आहे. त्या प्रत्येकाचे निजरूप आहे, शरीर वापरायला घेतलेलं आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे असा निश्चय झाला पाहिजे आणि त्या दिशेने साधन केली पाहिजे. मग मी देह नाही, मग देहाला कोण बोललं चाललं, देहाचे काही झेंडवडे झाले, काही वेळ करून घ्यायची गरज नाही. पण मुद्दाम झेंडवडे काढून घ्यायची गरज नाही, ते आपण काळजी घ्यायची. आपण बोलताना, वागताना, उठताना, बसताना आपण विचार करायला पाहिजे. मग आपोआपच आपल्यातून चुकवणार नाही किंवा कोणाकडून आपल्याला धक्का ठेवला पाहिजे, कोणाकडून आपल्याला दुखवलं जाणार. आणि काही लोक असतात त्यांना बोलण्याची सवय असते, दुखवतात, तर आपण लावून पण घ्यायची गरज नाही. तर त्या माणसाची अवकात, त्याची ऐकत ओळखायची, माफ करायची. जो माफ करायला शिकला ना तो आनंदी सुखी आहे. जो वचपा काढायला निघाला, बदला घ्यायला निघाला, धडा शिकवायला निघाला, तो
महाकष्टी आहे, दुःखी आहे, तर त्याच्यातून हानी कशी स्वतःची हानी करतो. म्हणून शांत बसायला शिका, सहन करायला शिका, माफ करायला शिका. ज्याचं कर्म त्याच्यात अशा निश्चयाने कोणाला शिकवायला जाऊ नका. सर्वांकडूनच चांगली अपेक्षा करू नका. त्यांना त्यांच्या भाग्यात असेल की त्यांना ज्ञान मिळेल. वेळ आल्यावर ते कदाचित आपल्या पुढे पण नाही. म्हणून कोणाला हिही मानू हे आपल्यामध्ये आलं पाहिजे, तेव्हा आपलं देव पण आपल्याला करणार आहे. आणि म्हणून विवेक आणि वैराग्य हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे देहपणे आलेले देव आहेत ते स्वदेह सोडून गेलेले आहेत. तर त्यांचं जे मूळ चैतन्य स्वरूप आहे